आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। जतच्या विकासाचा रोडमॅप तयार करा। पालकमंत्री चंद्रकांत पाटील। कोट्यावधीच्या विकास कामांचा शुभारंभ। देवभूमी जत संकल्पनेला विकासाची जोड। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जत शहरातील विविध महत्त्वाकांक्षी विकास कामांचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उत्साहात झाला। यावेळी जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस रोडमॅप तयार करा। प्रत्येक गावाचा स्वतंत्र विकास आराखडा करून टप्प्याटप्प्याने चौफेर विकास साधावा असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले। जत नगर परिषदेच्या 10 कोटींच्या नूतन इमारतीसह 15 कोटींचे RTO, स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र, 1 कोटींचे नमो उद्यान व अभ्यासिका तसेच 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचा प्रारंभ यावेळी करण्यात आला। प्रत्येक गावाच्या गरजा ओळखून विकास आराखडा तयार करण्यासाठी एजन्सी नियुक्त करावी। शासनाकडून पूर्ण सहकार्य केले जाईल असे पाटील यांनी सांगितले। तसेच जत तालुक्यात मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। आमदार गोपीचंद पडळकर यांनी जतच्या विकासाला पर्यटनाची जोड देण्यासाठी देवभूमी जत ही संकल्पना मांडली असून हा विषय राज्य मंत्रिमंडळात घेऊन लवकरच गॅजेट प्रसिद्ध होईल अशी घोषणा केली। पडळकर यांनी विरोधकांना आव्हान देताना तुमच्या जन्मात जेवढा विकास झाला नाही तेवढा विकास करून मी दाखवतो। माझ्या 1.5 वर्षातील विकास कामांची श्वेतपत्रिका पहा असे सांगितले। म्हैसाळ योजनेच्या 3ऱ्या टप्प्याचे काम सुरू झाले असून अतिरिक्त पाईपलाईनसाठी नाबार्डकडून 919 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले। क्रीडा संकुलासाठी 72 कोटींचा आराखडा, रात्रीच्या वीज पुरवठ्यासाठी 20 कोटींची मागणी, शहरासाठी भुयारी गटार योजना तसेच प्रत्येक गावात विकास कामे सुरू असल्याचे पडळकर यांनी स्पष्ट केले। उमदी MIDCसाठीही पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले। माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत म्हणाले, गेल्या 50 वर्षात जेवढा विकास झाला नाही तेवढा विकास पडळकर यांनी 1.5 वर्षात करून दाखवला। जतची ओळख दुष्काळी भूमीऐवजी देवभूमी जत अशी व्हावी असेही त्यांनी सांगितले। नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरडी यांनी पुढील 5 वर्षात जत शहराचा मोठा कायापालट होईल असा विश्वास व्यक्त केला। कार्यक्रमास उपनगराध्यक्ष विक्रमदादा ताड, चंद्रशेखर गोबी, आकाराम मासाळ, अण्णासाहेब गडदे, संजय तेली, दिग्विजय चव्हाण, पंचायत समितीचे सभापती अर्चना पाटील, अशोक बन्नेनावर, पंचायत समितीचे उपसभापती रविकुमार बगली, विविध नगरसेवक, पदाधिकारी तसेच प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे, तहसीलदार प्रवीण धानोरकर, मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते। नूतन प्रशासकीय इमारत, RTO केंद्र, नमो उद्यान, अभ्यासिका आणि 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय या प्रकल्पांमुळे जतच्या विकासाला नवी गती मिळण्याची अपेक्षा आहे। आता देवभूमी जतची संकल्पना आणि गावनिहाय विकासाचा रोडमॅप किती वेगाने प्रत्यक्षात उतरतो याकडे जतकरांचे लक्ष लागले आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।